20-11 संघाची आपण पाहतोय पद्मावती या संघाची थँक्यू। तर पहिल्या चेंडूवर आक्रमकता नक्कीच दर्शवली हार्दिक या फलंदाजांनी चौकार मिळवलाय कारण की पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यावा तर यस इथे मात्र जाणून आहेत हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर मयूर आपण पाहतोय 4 धावांनी या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा एकदा मृणाल हा चेंडू आता थोडासा शरीरावर फेकला होता पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच रीड करणं खूप गरजेचं आहे मृणालला जर पाहिलं तर फलंदाजाला या ठिकाणी रीड केला गेला पहिला चेंडू थोडासा बाहेर टाकला त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यानंतर पाहिलं तर आतमध्ये आणण्याचं काम केलं चेंडूवर थोडा शरीरावर फेकला या चेंडूवर 2 धावा जमवल्या पुन्हा एकदा हलक्या हाताने आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीने पाहिला अगदी बॅटच्या रडार मध्ये होता परंतु मारण्याचा प्रयत्न केला नाहीये वेगवान चेंडू होता या चेंडूवर जर पाहिलं तर शॉट थर्डमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय फेकतोय तोपर्यंत सिंगल रन्स एकंदरीत 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करताना आपण या ठिकाणी पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाठवलं जातोय कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक मात्र थोडासा वर आणण्याचं काम केलंय बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉट ऑफ प्लेन चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता परंतु पहा इथे चांगला चेंडू बॅट पासनं थोडासा लांब ठेवला गेला आणि अचूक टप्पा नक्कीच पाहायला गेला या चेंडूवर डॉट चेंडू येईल आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत आणि 4 चेंडू मध्ये एकंदरीत 7 धावा या जमवल्या गेल्या आहेत कमबॅक या ठिकाणी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मृणाल हा देखील चेंडू अगदी सुरेख पंचांकडे इथे वळून पाहिलंय मात्र पंच नाही या ठिकाणी नक्कीच ज्या पद्धतीने आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि जल्लोष थोडासा जास्त होता क्षेत्ररक्षकाचा आणि तेच मात्र पाहायला मिळालं इथे मात्र चेंडूवर रन्स येणार नाहीये डॉट चेंडू येतोय यस विनंती असेल समाज बांधवांना की भोजनाच्या ज्या डिशेस आहेत त्या डस्टबिन मध्येच तुम्ही टाकायच्या आहेत इतरत्र ग्राउंड मध्ये कुठे कचरा करू नका ही आयोजकांकडून विनंती केली जाते तुम्हाला कारण आपण आज पोपरणचं मैदान पाहतोय सुरेख मैदान अगदी सजलेलं मैदान मात्र या मैदानाची निगराणी साफसफाई आपल्या हातात देखील आहे त्यासाठी एक डस्टबिन तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत डस्टबिन आहेत जेवणाच्या काउंटरच्या बाजूलाच तिथेच मात्र आपल्या ज्या डिशेस आहेत त्या फेकायच्या आहेत थँक्यू आता मात्र 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील दुसरं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर तुषार याला आणलंय मृणालचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू थोडेसे खर्चिक होते परंतु त्या पुढच्या 3 चेंडूवर खूप चांगला कमबॅक केलाय पुढचे 3ही चेंडू जर पाहिले तर डॉट फेकण्याचं काम मृणालने केलेलं आहे आता मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि 7 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत तुषार येतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय मारा करताना चांगला फटका या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंट रिजन आणि कव्हर क्षेत्राच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय चेंडूवर एकंदरीत जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावा मिळतील एक या एकेरी धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा
8 धावा आपण या ठिकाणी पाहिल्यात, आतापर्यंत जमवल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवतायत शिवासरा अक्करपट्टी संघ. बॅटची एज इथे मात्र यष्टिरक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू गेलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाताना तिथे मात्र धावसंख्या ही नक्कीच आणखीन 1 ने वाढेल. हा बॅट सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र लागते 9 धावा. सुरुवात चांगली आहे. नक्कीच हार्दिकसाठी पारितोषिक आहे. षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच ठेवलं गेलंय. परंतु बघूया आतापर्यंत हार्दिकच्या बॅट मधून जर पाहिले तर 1 चौकार पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाले. ओहो, इथे मात्र बॅटचा फेस ओपन आहे. चेंडू हवेत. मृणाल चेंडूवर आणि झेल मात्र सुटला जातोय. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच जवळ पाहायला मिळाले आणि त्यामुळे कधी कधी नजर हटली जाते. तेच पाहायला मिळाले. चांगलं जज केलं होतं मृणालने, परंतु त्याच दिशेने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक निशांत देखील आला. पुढचा चेंडू अगदी आडव्या बॅटचा उपयोग केलाय. चेंडू खाली मिस्टर निकेश चुकी करणार नाहीये. एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून निकेशकडे पाहिले जात आहेत आणि विकेटचं पतन होताना गडी बाद होते. थँक्यू. तर इथे मात्र आपण पाहिलं हार्दिकला, ज्याने 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग केली होती, मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित केलं गोलंदाज. विचार केला तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार आहे. चांगली गोलंदाजी दर्शवत असताना इथून पाहिलं जाईल षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दबाव टाकण्याचं काम पहिल्या षटकामधून ज्या पद्धतीने पाहिलं गेलं, मृणाल आला आणि मृणालने कमी धावांचं ओव्हर नक्कीच हाताळली गेली. त्यानंतर मिस्टर तुषार आतापर्यंत 4च धावा देतोय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4. नवीन बॅट्समन मिस्टर बंटी मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. बघूया 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. ओहो, इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय. दांडी गोल केलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ मिडल यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना एसडीजे सुरेख गोलंदाजी या ठिकाणी हाताळत असताना नैनेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर तुषार. शेवटचा चेंडू आहे आणि विकेटच्या हॅट्रिक वर आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, अगदी चेंडूला सुरेख टप्प्यावर फेकला गेला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. कुठली रन्स येणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि एकंदरीत विकेटचा जर विचार केला तर 2 गडी देखील बाद केले आहेत. म्हणजे चांगलं षटक हाताळलं गेलं या
व तुषारच्या गोलंदाजीतून इथून जर पाहिलं तर 2 षटक म्हणजे पॉवर प्लेची जी बंदिस्त होती ती आता मात्र पूर्णपणे हटवली जाईल आणि 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर धावसंख्या जर पाहिल्या तर 11 धावा या जमवल्या जात आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर निशांत सज्ज झालाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच खेळाडूंना विनंती आहे, जेवणाचं काउंटर ओपन आहे, आपण नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यावा. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत पहिला चेंडू या ठिकाणी फेकेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ अगदी बॅट्समनच्या खांद्यावरून चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रन्स मात्र मिळणार नाहीये. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन, लेंथ लाईन चांगली वापरली तीनही गोलंदाजांनी. पहिलाच षटक मृणालचा चांगला होता. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि क्लीन बोल्ड. आणखीन एक विकेटचं पतन होताना आतापर्यंत जर पाहिलं तर मिस्टर मयूर देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकेटचा जर विचार केला तर 3 गाडी हे बाद झालेले आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, थोडस फंबल, परंतु फंबलवर सिंगलच रन्स मिळेल. तो नाही करू शकत. कोण रे? कुणाल मंदार, मिस्टर मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु जसा फलंदाज पुढे आला तसा मात्र चेंडूला मागे फेकण्याचं काम केलं मिस्टर निशांत याने. आतापर्यंत जर पाहिलं तर निशांतच्या या गोलंदाजीतून 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च रन्स खर्च केले. खूप चांगली गोलंदाजी करताना मिस्टर निशांतला देखील आपण पाहतोय. फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतः निशांत चेंडू खाली, चुकी करणार नाहीये आणि स्वतःसाठी या ठिकाणी नक्कीच आपल्या संघासाठी विकेट मिळवून देत असताना मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळाला. गडी बाद होतोय आणि धावसंख्या ही स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 12 या आकड्यावर. छम छम करियावो माड़ी इथे मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचे कर्णधार सतीश मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. आंबेदे संघ आपली उपस्थिती नोंदवायची आहे प्लीज. आंबेदे संघ उपस्थित आहे का? इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडून.
एक्स्ट्राच्या रूपाने या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. पहिली एक्स्ट्रा आज या इनिंग मधली, या ओव्हर मधली आपण पाहतोय. मिस्टर निशांत इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता अगदी पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने, परंतु चुकला गेला. ओव्हरची होती या ठिकाणी समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि या षटकाचं मी कौतुक करेन. खूप चांगलं षटक हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामधून आणि 2 गडी देखील बाद केले आहेत. असा हा षटक पाहायला मिळाला मिस्टर निशांत याचा. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव आणि 1 धाव जर पाहिली तर बॅट मधून आली. तर नक्कीच निशांतने गोलंदाजी केली. आता मात्र त्याचाच भाऊ म्हणजेच हार्दिक येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया. हॉलो हॉलो चेक. हॉलो हॉलो ओहो, इथे मात्र पहा चेंडू इथे आपण दर्शवतोय. चेंडूवर जर पाहिले तर पंच मात्र इशारा करतील. नो चेंडू आणि चौकार. एकंदरीत जर पाहिले तर 5 धावा. हातातनं चेंडू नक्कीच निसटला होता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजेच फलंदाज मंदार यांनी. थँक्यू. फ्री हिटचा इशारा आहे, कारण आपण पाहिला होता चेंडू अगदी ज्या पद्धतीने फेकायचा होता कुठेतरी खराब गोलंदाजी करताना. हो, चांगला चेंडू आहे. अगदी पावर फेकलाय चेंडू. मला वाटतं पहिला चेंडू जर पाहिला तर हातातनं निसटलेला पाहायला मिळाला. तेच कारण बनलं गोलंदाजाचं आणि त्याच्यावर भरपूर फायदा घेतला. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूवर सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न केलाय. एक्सपिरियन्स आहेत सतीश संघाचा कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि तेच पाहताना आपण पाहतोय की त्यांनी म्हटलं होतं आमच्या संघामध्ये 5 ते 6 यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आहेत आणि तेच मंदारच्या रूपाने आपण पाहतोय. शॉट आपले तिथे मात्र पुरा उपयोग केलाय. थोडीशी खराब गोलंदाजी होती आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय. चेंडू जर पाहिला तर चेंडूवर चौकार मिळेल. थँक्यू. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मृणाल, तुषार चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर पाहिलं तर मिस्टर निशांत देखील आले, परंतु इथे बॅटची एज चेंडू निघून गेलाय. अगदी जर पाहिलं तर थोडासा बाहेर चेंडू होता, त्याला छेडछाड करण्याचं काम केलं, परंतु या चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड. इथे मात्र बॅटची एज आणि गडी बाद. सतीश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जर पाहिला तर नक्कीच दुसरा चेंडू थोडासा खराब फेकला, मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या स्थिरावून ठेवली. ती 25 या आकड्यावर 4 षटक कंप्लीट झालेत. येणारे 12 चेंडू बघूया किती धावांचा टार्गेट या ठिकाणी ठेवला जाईल. जाऊया उर्वी डीजे कडे. माया चढलाय तुये वरी गो, मन माया पडलाय तुये वरी. तुये हाती आणली मी पोंपोम गाडी गो, आपू दोघ चले जाऊ डानू काडी. शाली तुये हाती आणली मी पोंपोम गाडी गो, आपू दोघ चले जाऊ डानू काडी. हे आया माया दौलत पाठी लागलाय, आया माया दौलत पाठी लागलाय, आया मना दौलत निघाला. थँक्यू. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहिला. नक्कीच गोलंदाज हार्दिकला, मात्र हार्दिकच्या ओव्हरमधून तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्या, ज्यामध्ये एक 9 चेंडूवर चौकार देखील मारली गेली. अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 25 रन्स, 25 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुण्याचे एकदा दुसरे षटक वैयक्तिक आपण पाहतोय, तो म्हणजेच मृणालला आणलाय गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडू हवेत. आहा, क्षेत्ररक्षणासाठी चेंडू ओव्हर गेला होता, परंतु थोडासा कमी पडला. स्टार्ट थोडीशी लवकर केली असती तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन 2 धावा येत आहेत आणि 2 धावीने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. मंदारचा जर विचार केला तर 13 धावांवर या ठिकाणी आपली फलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग दर्शवली त्यांनी, पण इथून एक चांगला टार्गेट करायचं आहे. हाच मात्र धाडस मनामध्ये ठेवावा लागणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा उपयोग आहे. गॅपमध्ये चेंडूला खेळलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि चेंडू निघून जातोय. हा 4 धावांसाठी चौकार. मल्याने मेथीबाई पेरी, थँक्यू. मेथीबाई फुला. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मृणाल. चेंडूचा खेळ जर पाहिला तर तिसरा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे इथे दाद मागितले जाते, परंतु नाही, पंच नाखुश आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय इशारा येत नाहीये. इथे सर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा नक्कीच जमवल्या आहेत आणि एकंदरीत धावांची संख्या पाहिली तर 31 धावा या स्कोरबोर्डवरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, पायामधला चेंडू खोदून काढलाय, चेंडूला फेकून दिलाय अगदी डीप मध्ये. डीप फाईन लेगचा खेळाडू जोपर्यंत येईल फेकला, परंतु या ठिकाणी धावा मात्र जमवल्या जातील. 1 शॉट, एकच धाव मिळेल. या आधी देखील आपण पाहिलं एक मागच्या मॅच मध्ये देखील 1 शॉट चा पाहिला गेला इशारा. म्हणजे पंचांनी आपले आतापर्यंत जे काम आहे ते खूप चोखपणे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार थोडीशी घाई केली त्यांनी देखील हे 2 रन्स जमवण्यासाठी आणि या घाईने 1 रन्स नक्कीच कमी केला जाईल. दीपेश नरेश साने या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली जर पाहिली तर समाज बांधवांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा एक्स्ट्रा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा आला पंचांकडून. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय आणि धावसंख्या ही स्थिरावली जाईल, ती म्हणजेच पुन्हा 33 या आकड्यावर. 33.
थँक्यू. इथे मृणाल यांचा पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडूवर फील्ड होईल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय इथे धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 34 धावा ओव्हरची होते समाप्ती. 34 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं इथे कंप्लीट झालंय. शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. बघूया कोणता गोलंदाज पुन्हा एकदा बोलवलं जाईल. एकाकडे जर पाहिलं तर तुषार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर निशांत. बघूया कोणत्या गोलंदाजाकडे लक्ष केलं जाईल, केंद्रित केलं जाईल, कारण की शेवटचे षटक म्हणजेच हाणामारीचं षटक डेथ ओव्हर म्हणून त्याच्या या ठिकाणी नक्कीच पाहत असतात. फलंदाज जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न करत असतात. थँक्यू. निशांत येतोय. निशांतवर या ठिकाणी नक्कीच विश्वास ठेवलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 34 रन्स, 34 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. आणि 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील ह्याकडे देखील लक्ष असणार आहे. यानंतर होणारा सामना 2 संघांना मी आमंत्रित करीन. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय जोटिंग वाढवण वर्सेस आंबेदे. हो, फुलर लेनचा चेंडू अगदी बुंद्यात टाकला होता आणि तदनंतर पाहिलं तर डायरेक्ट मधली दांडी गुल होते. आणि जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर विकेट मात्र मिळवलं जाते. थँक्यू. 34 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत आणि 7 गडी बाद झालेले आहेत. थोडीशी अडचणीमध्ये आहे संघ. ज्या पद्धतीने आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाजीसाठी उतरलाय संघ. नाणेफेक जिंकला होता आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती ती म्हणजेच आसनगाव पद्मावती 11 संघाने. परंतु आतापर्यंत आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करत असताना मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 2 चेंडूवर फक्त आणि फक्त सिंगल रन्स खर्च केले. 35 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत. कमी धावांचं लक्ष इथे मात्र पाहायला मिळेल का हे देखील नक्कीच आपल्याला समजेल येणारे 4 चेंडू मागे. पुन्हा एकदा मंदार आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न यस नोची कॉलिंग आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण मध्ये फंबल पाहायला मिळाली. त्यानंतर यष्टीरक्षकामध्ये फंबल पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर उपयोग घेतला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स 37 धावा झाल्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढचा चेंडू षटकातील 4था चेंडू. हो, पुन्हा एकदा मंदारने ते वळून मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवर चांगल्या पद्धतीने आला, चांगली फील्ड केली आणि डायरेक्ट हिट गडी. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा काय येईल परंतु रन्स कंप्लीट होताना आतापर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या. 4थ्या धावांसाठी इथे प्रयत्न चालू आहे आणि 4थी धाव पूर्ण करत असताना गडी बाद होईल. 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय.
थँक्यू थँक्यू. चला वाढवण संघ आणि आंबेदे संघ. हर्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या डबल आणि तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर हा डॉट चेंडू येतोय. इथून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा मात्र स्थिरावलेली आहेत, ते म्हणजेच 40 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत मंदारची खेळी पाहिली तर 20 धावांचं योगदान दिलंय त्यांनी. बघूया शेवटचे चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, रन्स इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 40 धावा या कंप्लीट झाल्या. त्यांनी 41 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला दोन संघांना मी विनंती करेन, वाढवण संघ आणि आंबेदे संघ, कर्णधार आपण यायचं आहे. वाढवण संघाचा कर्णधार आणि आंबेदे संघाचा कर्णधार. हॅलो, आंबेदे संघ उपस्थित आहे. वाढवण संघ उपस्थित आहे. आंबेदे संघ यस यायचं आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. आंबेदे संघ एकेचाळीस धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय समोर 2 फलंदाज. मृणाल सज्ज झालाय आणि दुसऱ्या बाजूला हिमांशू आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 41 धावांचं लक्ष आहे. राकेश मोरे अंपायर साठी यायचं आहे. राकेश मोरे लेग अंपायर साठी फक्त यायचं आहे. चला आपण टॉस करून घेऊयात.
मॅच सुरू होईल, परंतु आंबेदे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वाढवण संघ. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दीपेश साने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण वाढवण संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आंबेदे संघ. हे दोन संघ जॉईंट झाले आहेत. फर्स्ट राऊंडचा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आंबेदे संघ आणि दुसऱ्या बाजूला वाढवण संघ. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि टॉस केला जाईल. वरती उडवा. इथे मात्र यस आंबेदे संघ नाणेफेक जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण घेऊ प्रथम. आणि यस मान्यवरांकडून शुभेच्छा घ्या. ठिकाणी आपल्या समाजाच्या सामन्या जर पाहिलं तर पहिल्याच वर्षी, कारण प्रत्येक समाजामध्ये सामने होत असतात. आपल्या समाजाने ही दिलेली संधी कशा पद्धतीने व्यक्त करेल तू? आम्ही पण इकडे प्रथमच खेळायला आलो आहे. इथून तरी आमचं गाव पण लांब आहे, 30 किलोमीटर लांब आहे. प्रथमच आलो आहे. ठीक आहे, चांगलं ग्राउंड आहे खेळाची. आणि मनोहर सारखं सांगितलं तुमचं गाव ज्या पद्धतीने आपण आंबेदेमध्ये राहतो, म्हणजे मनोहरपासून आणखीन पुढे आहे. पण तू कॉन्क्रीट विकेटवर तुम्ही याआधी किती वेळा खेळलाय? प्रथमच खेळतो कॉन्क्रीट क्रिकेटवर, कॉन्क्रीट ग्राउंडवर. मी प्रथमच आहे. नाणेफेक जिंकलाय. आपण काय डिसिजन घेणार आहात? क्षेत्ररक्षण. आज तुमचा पूर्ण संघ जो तुम्ही बाहेर खेळतायत तोच संघ या ठिकाणी आहे, की आज समाज बांधव आहेत त्यामुळे कुठेतरी संघामध्ये काही कमतरता आहेत, की हे समाज बांधव देखील तितकेच चांगले आहेत? हीच टीम असते आमच्या सगळीकडे. धन्यवाद. जाऊया वाढवण. नक्कीच वाढवण आलं तर बंदरचं नक्कीच आठवण येते ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आणि नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुमच्याकडे चांगले फलंदाज या ठिकाणी आज पाहायला मिळतील आपल्याला. हो नक्कीच. आणि कसं वाटतंय आज समाज बांधवांनी ही टुर्नामेंट उतरवली, आयोजकांनी जे खरोखर एक चांगलं पाऊल उचललंय त्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं वाटते. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि खेळा, चांगलं खेळा, आपल्या समाजासाठी खेळा. अविनाश चुरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि हर्षल यांना विनंती करतोय आपण स्वागत करून घ्यायचं आहे. अविनाश चुरी यांचं झालंय. ओके. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका. नक्कीच मृणालच्या बॅटमधून एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 2च चेंडूचा खेळ झालाय, परंतु 2 चेंडूमध्ये खर्चीकरण पहा, 4 धावांचं खर्चीकरण झालंय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नक्कीच मृणाल आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर हिमांशू, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी पायावर अंगावर चेंडू आला होता आणि तो साईडला नक्कीच फेकला गेला. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवलं जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा या स्कोरबोर्डवरती झाल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 41 धावांचं लक्ष आहे, म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 36 धावा जमवायच्या आहेत. फटका मारायचा प्रयत्न होता हिमांशू याचा, मोठा फटका, परंतु नाही, सहजासहजी इथे मारून देणार नाही हेच मात्र दर्शवत असताना मिस्टर बंटी आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स षटक जर पाहिलं तर षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा ही स्कोरवरती आतापर्यंत आहे. नक्कीच हळूवार सुरुवात केले ज्या पद्धतीने आपण पाहतोय. हा देखील चेंडू आता मात्र नो डाऊट या चेंडूवर येतील 4 धावा. सुरेख पाहायला मिळाला. अगदी बॅट हलकीशी बॅट लावली चेंडूला आणि तदनंतर पाहिलं तर मृणालच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होतील एकंदरीत 10 धावा या स्कोरबोर्डवरती. थँक्यू. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं गेलं बंटीच्या माध्यमातून आणि या गोलंदाजीतून जर पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर तुमच्याकडे 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये अजूनही तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 31 धावा. कितेश राहुल या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत मी निकेश सरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक मान्यवर या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित होत असताना खेतकाडी गावामधून या ठिकाणी उपस्थिती नोंदवली जाते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आज या मैदानावर देखील आनंद घेत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा. खूप चांगला चेंडू, परंतु या चेंडूवर 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इथून जर पाहिलं तर मिस्टर हिमांशू प्रयत्न करतायत मोठा फटका मारण्यासाठी आणि ही मॅच जर पाहिली तर लो स्कोरिंग आहे. परंतु लो स्कोरिंग होत असताना जर पाहिलं तर अशा कित्येक मॅच आहेत ज्या लो स्कोरिंगमध्ये थोड्याशा चांगल्या होतात. परंतु बघूया ही मॅच कशी घडेल, कशी नक्कीच पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा. लेग बाईच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू. अहो मृणांग या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुटला गेला, चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहात बॅकफुटचा फुटवर्कचा वापर करताना धाव मात्र पूर्ण करतील. त्या 3 धावा पूर्ण होत आहेत आणि एकंदरीत 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा ही स्कोरबोर्डवरती झाले. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. हो लोअर फुलटा चेंडू आहे. आज चांगला चेंडू. मंदार मात्र या चेंडूला पकडतोय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनुभवी गोलंदाज म्हणून याच्याकडे नक्कीच पाहिलं जात आहे. मिस्टर रोशन आतापर्यंत 6 धावा नक्कीच खर्च करतायत. पुन्हा एकदा हो लो या ठिकाणी जर पाहिलं तर ऍक्शन आपण पाहतोय. स्लोवर चेंडू आणि स्लोवर चेंडू मधून जर पाहिलं तर टप्पा फेकला जातोय. थोडासा खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जात आहेत. मुश्किल होते थोडीशी मारण्यासाठी गोलंदाजाला, तेच दर्शवतायत. चांगलं आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी केले त्यांनी. 2 चेंडू लगातार डॉट फेकले आहेत हिमांशूच्या विरोधात. ओहो इथे मात्र हा फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले होते, चांगला फटका. परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल. 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. सॉरी ओव्हरची होते समाप्ती. षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट केलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरमध्ये तब्बल
धावा आल्यात 8. 18 धावा या स्कोरवरती होत आहेत. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. गेटवरचं पार्सल घेतलं का? हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. झाली का? मग झाली का? मग ते होणारच होतं मला माहिती. हो बरोबर आहे. मग याचं काय सांगितलं मग ते पुढचं ह्याचं आपलं प्रोडक्शनचं काय? अच्छा पण मग त्याच्यावर तुम्ही काय मेंटेनन्स वगैरे काय सांगितलं का नाही सांगितलं काय? ओके ओके ठीक आहे. त्याच्यावरती निकमशी डायरेक्ट मीटिंग करून घ्या ना, आपण सर्व मिळून करून घेऊ. चालेल ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. हा आणि या चेंडूवर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळला. सिंगल चं रूपांतर डबल मध्ये होताना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 20 धावा पूर्ण होत आहेत. 20 धावा आपण पाहिल्यात. मृणालचा जर विचार केला तर 12 धावांवर खेळतोय, खूप चांगली फलंदाजी दर्शवत असताना. इथे मात्र बॅटचा फेस ओपन आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे पार जाईल, चौकार. 4 धावा. थँक्यू. आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड या 4च्या मदतीने लागल्या आहेत. एकंदरीत 24 धावा. 22 चेंडू अजूनही शिल्लक नाही. 20 होते ना. ओहो फटका तर सुरेख. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा देखील येईल, चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 28 धावा. थँक्यू. 21 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 13 धावा. चांगला खेळलाय मृणाल. ओहो इथे मात्र पहा चेंडूवर जर पाहिलं तर ह्या देखील 4 धावा मिळतील. बॅटची हलकीशी मधली एज लागून सरळ चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि या चेंडूवर 3-4 धावा मिळतील. एकंदरीत जर पाहिलं तर 9 धावांची अजूनही आवश्यकता असेल. चांगले हिट खेळलाय मिस्टर मृणाल. मृणालच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चौकार, 1 तिहेरी आणि 2 दुहेरी धावा नक्कीच बनवताना पाहायला मिळालाय. एकदा हा चेंडू सिंगल तर पूर्ण केले. बघूया क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळतंय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 2 धावा
कंप्लीट केले जातील. आता मात्र 7 धाव्यांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा ह्या लागल्या जात आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर कंप्लीट केले, परंतु एकच धाव या ठिकाणी नक्कीच. कारण मे महिना म्हटलं तर एप्रिल आणि मे असे 2 महिने आपण पाहतोय. ऊन जास्त असतोय आणि सुरुवात झाली ज्या पद्धतीने होळीनंतर आपण पाहतोय गरमीचे सीझन येतोय आणि हीच गरमीचे सीझन म्हणजेच एप्रिल आणि मे महिना. तर नक्कीच मी खेळाडूंना मेसेज देईन, एप्रिल आणि मे महिना तुम्ही मैदानावर खेळत असताना मात्र भरपूर पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता होत असते उन्हामुळे आणि आपल्या शरीराला एक पाण्याची गरज असते आणि तेच आपण पाहतोय या ठिकाणी आयोजकांनी व्यवस्था देखील केलेली आहे. नक्कीच श्री सागर महेश साणे यांच्याकडून ही व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचली गेलेली आहे. 1 धाव कंप्लीट केलाय. बघूया इथे मात्र आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. मंदारच्या डोक्यावरून षटकार मारून या ठिकाणी विजय हासिल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र हिमांशूला आपण पाहिला हा हिट खेळताना आणि सामना जर पाहिला तर अगदी 3.2 चेंडूवरच जिंकला गेलाय. चांगली फलंदाजी दर्शवली. अक्करपट्टी संघ या ठिकाणी मात्र विन होतोय आणि अभिनंदन करीन अक्करपट्टी संघाचं आणि आसनगाव पद्मावती 11 संघाचं मी कौतुक करीन. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. आज स्पर्धा जर पाहिली तर आपल्या समाज बांधवांची आहे आणि या ठिकाणी सहभाग घेतला गेला त्याबद्दल धन्यवाद मी म्हणेन. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर मृणाल राऊत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कितेश यांनी यायचं आहे. कितेश विनंती असेल या आपण मॅन ऑफ द मॅच